सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्रमिकांच्या अनोख्या जगात, हे श्री विवेक पटवर्धन लिखित पुस्तक. विभाग 4 मधलं प्रकरण 5 आज आपण सुरू करतोय. रेकॉलच्या कामगारांसाठी आपत्ती झुंडीनं येतात. ज्या कामगारांच्या नोकऱ्या गेल्या होत्या त्यांच्या कुटुंबियांची अवस्था जाणून घेण्यासाठी मी पुण्याला चाललो होतो. ज्यांची नोकरी 5 वर्षांपूर्वी गेली होती त्यांच्यावर लक्ष केंद्रित करायचं असं मी ठरवलं होतं. पण अरविंद श्रौती यांनी मी रेकॉलच्या कामगारांना भेटावं असा आग्रह केला. पुन्हा एकदा रेकॉलच्या कामगारांना अचानक कामावरून काढून टाकलं तेव्हा मी त्यांना भेटलो होतो. त्यावर मी ब्लॉगही लिहिला होता. त्याबद्दलच्या संक्षिप्त नोंदी अशा: 2013-14 कंपनीनं 4.5 लाख वॉटर हीटर तयार करून विकले आणि सुमारे 750 कामगारांची नियुक्ती केली. मग काम आउटसोर्स करायला सुरुवात केली आणि त्यानंतर काय घडलं असेल? तुमचा अंदाज बरोबर आहे. स्वेच्छानिवृत्ती योजना. त्यांनी कामगारांची संख्या 100च्याही खाली आणून ठेवली. म्हणजे त्यांना कारखाना बंद करता आला असता. त्यांनी सेल्स आणि उत्पादन हे विभाग वेगळ्या कंपन्यांमध्ये विभागले, जेणेकरून कंपनी बंद करतानाचा करार सोपा पडावा. रेकॉलनं 2018च्या दिवाळीच्या दिवशी कर्मचाऱ्यांमध्ये मिठाई वाटली आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र दिवाळीच्या किंचित आधी 31 ऑक्टोबरला कामगारांना काढून टाकल्याचं पत्र पोस्टात टाकली. ती पत्र कामगारांच्या हातात दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी पडली. रेकॉलनं 1 ते 3 नोव्हेंबर अशी 3 दिवसांची सुट्टी स्टॉक चेकिंगच्या बहाण्यानं जाहीर केली. 5 ते 9 नोव्हेंबर दिवाळीच्या सुट्ट्या होत्या. रेकॉलनं कंपनी बंद करण्याची प्रक्रिया अत्यंत पद्धतशीरपणे विचारपूर्वक आखली होती, ज्यात धूर्तता होती. आपण नोकरी गमावली आहे हे कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सुट्ट्यांच्या दरम्यान कळलं. कंपनी बंद करण्याच्या बाबतीत रेकॉलपेक्षा दुसरं कोणतं भयंकर उदाहरण सापडणार नाही. माता शोना ढिलवायो हा कॅनेडियन तत्त्वज्ञ म्हणतो तसं लांडगा भुकेला असतो तेव्हा तो शेळीशी दोस्ती करतो. आम्हाला वाटेत सतीश यंदे भेटला. तो रेकॉलच्या कामगार संघटनेचा सेक्रेटरी होता आणि त्याचीही रेकॉलमधली नोकरी गेली होती. यंदेनं आम्हाला रेकॉलच्या कारखान्यात नेलं. रेकॉलचा कारखाना चाकणच्या जवळ म्हणजे पुण्याच्या जवळ आहे. कारखान्यात जाताच एक भयाणपणा जाणवतो. फाटकापाशी एक भलं मोठं बॅनर लागलं होतं आणि कामगारांनी तिथे 2 झोपड्या उभारल्या होत्या, एक फाटकापाशी आणि दुसरी जरा दूर. दुसरी झोपडी कामगारांना पाळत ठेवण्यासाठी वापरता येत होती. कारखान्यातली यंत्रसामग्री कंपनी चोरून हलवेल अशी कामगारांना भीती वाटत होती. आम्ही फाटकापाशी पोचलो. तिथे 10 कामगारांचा एक गट आम्हाला भेटायला आला होता. त्यांच्या शब्दांमधून त्यांचा राग आणि खोलवरची निराशा जाणवत होती. तुम्ही इथे रोज जमता का? मी विचारलं. कारखान्यात आत कोणीच नाही आहे का? नाही सर, तिथे कारखान्यात आता आमच्यावर लक्ष ठेवायला आणि कंट्रोल करण्यासाठी नेमलेली माणसं आहे. त्यानंतर सगळ्यांबरोबरचं एक दीर्घ संभाषण सुरू झालं. मी सतीश यंदेचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. मला काही कामगारांना भेटायचं होतं. गायकवाड गाडीत चढला. घरी या ना, तो म्हणाला. आम्ही त्याच्या घरी पोचलो. ती डझनभर कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन बांधलेली छोटी इमारत होती. कोणीच त्या जागेत राहत नसे. तो सांगायला लागला. आम्ही जमीन खरेदी केली, आमचे फ्लॅट बांधले, बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेतलं. काही जणांनी जी नुकसान भरपाईची रक्कम मिळाली त्यातून ते फेडलं. सर, मी दिवाळीच्या खरेदीसाठी जाणारच होतो. आम्ही मुलांसाठी कपडे आणि काही भेटवस्तू आणणार होतो. तेवढ्यात पोस्टमननं फोन केला आणि माझ्यासाठी पत्र आल्याचं सांगितलं. पाकिटावर आमचे मोबाईल नंबर छापलेले होते. मी नंतर तिघांशी बोललो. त्यांचीही तशीच कहाणी होती. ते खरेदीला निघाले तेव्हा ही नोकरी गेल्याची बातमी कळली. तो जणू बॉम्बस्फोटच होता. आम्ही त्याच्या फ्लॅटमध्ये गेलो. खिडकीपाशी एक सोफा होता आणि कोपऱ्यात एक संगणक होता. वा, तुमची मुलं संगणक वापरतात वाटतं, अरविंद म्हणाला. वापरत होती सर, पण गेले 6 महिने तो बंद पडला आहे. त्याची नोकरी गेली तेव्हा गायकवाडची मुलं 9वीत म्हणजे आता 10वीत आणि 4थीत अशी होती. ती इंग्रजी माध्यमात शिकतात आणि सर, आम्हाला त्यांना उत्तम शिक्षण द्यायचं आहे. वर्षाला दोघांचे मिळून त्यासाठी 90,000 रुपये खर्च होतात. त्याचा सहकारी पावशे यानं आपल्या मुलीला
CBSEचा पाठ्यक्रम असलेल्या शाळेतून काढून SSC बोर्डाचा पाठ्यक्रम असलेल्या शाळेत घातले. त्यामुळे त्याचे बरेच पैसे वाचले. पण भयंकर मानसिक वेदना आणि शरमेची भावना ही किंमत मोजावी लागली. मुलांचं शिक्षण ही पालकांसाठी सर्वात महत्त्वाची बाब असते आणि बेरोजगारीमुळे त्यालाच सर्वात जास्त हानी पोचते. पावशे आणि गायकवाड या दोघांना दुसरी नोकरी मिळाली नाही. त्यांची शारीरिक अवस्था लक्षात घेता ते श्रमाची कामही करू शकले नसते. दोघंही ITIचे प्रशिक्षित फिटर आहेत. नातेवाईक आणि मित्र यांच्याशी ताणलेले नातेसंबंध आणि पालकांसाठी काही करू शकत नाही याबद्दल अपराधी भावना हे आमच्या संभाषणातले सर्वसाधारण मुद्दे होते. तुम्ही काय करता? मी संगीता म्हणजे गायकवाडच्या बायकोला विचारलं. छोटी मोठी शिवणकामं, साड्यांना फॉल पिको करणं वगैरे. यातून काही फारशी कमाई होत नाही, पण मी तरी काय करणार? आम्ही बोलत असताना एक तरुण तिथे आला. तो तिथे जरा बाजूला बसून आमचं संभाषण ऐकत होता. मी नारायण शिंदे, तो म्हणाला. तो खूप काळजीत दिसत होता. त्याच्या काळजीचं कारण कळायला फार वेळ लागला नाही. सर, याला एक मुलगा आहे. त्याला थॅलेसेमिया मेजर हा आजार आहे. असं सांगतानाच तो रडायला लागला. मला धक्काच बसला आणि मी निःशब्द झालो. मला या परिस्थितीची अपेक्षाच नव्हती. थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविषयक आजारामध्ये शरीर वेगळ्या प्रकारचं हिमोग्लोबिन तयार करतं. हिमोग्लोबिन लाल रक्तपेशींमधून रक्त व्हायला मदत करणारा प्रोटीनचा रेणू आहे. या विकारात लाल रक्तपेशींच्या मोठ्या प्रमाणात नाश होतो. त्यातून ॲनिमिया बळावतो. यावरचे उपचार गुंतागुंतीचे आहेत आणि रक्त सतत बाहेरून पुरवावं लागतं. सर, मी कधीच रडलो नव्हतो. सगळ्या गोष्टींना मी धैर्यानं तोंड दिलं, परंतु ही परिस्थिती सहन करण्यापलीकडची आहे. त्याला परत रडू फुटलं. खोलीत गोठलेली शांतता पसरली. नोकरी गमावणं आणि घरात थॅलेसेमिया मेजर या आजाराचा रुग्ण असणं या एकत्रित गोष्टी म्हणजे कदाचित पालकांसाठी सर्वात मोठी आपत्ती असेल. या आजाराचं निदान कसं झालं? तुम्ही त्याला कुणाकडे दाखवलं? तो 9 महिन्याचा असताना काहीतरी वेगळं आहे असं माझ्या लक्षात आलं. योग्य ते निदान व्हायला खूप वेळ लागला. मी त्याला रक्तसंक्रमणाच्या प्रक्रियेसाठी रुबी हॉलमध्ये घेऊन गेलो. रुबी हॉल हे पुण्यातलं मोठं मल्टीस्पेशालिटी इस्पितळ आहे. तिथे जाणं येणं, औषधं आणि रक्तसंक्रमण याचा महिन्याला बराच मोठा खर्च होता आणि आहे. तो साधारण दर 6,000 ते 7,000 रुपये आहे. पण सर, उत्पन्न कुठे आहे? मी एका गरीब कुटुंबातून आलो आहे, तो पुढे सांगायला लागला. मी नोकरीसाठी अर्ज केला तेव्हा या कंपनीनं शिवाजीनगरला माझी मुलाखत घेतली. त्यानंतर 2 दिवसांनी मला परत भेटायला बोलावलं. मी त्यांना सांगितलं की मी मुलाखतीस आधी गेले 2 दिवस बसस्थानकावरच राहतोय. या शहरात माझी कोणाशीही ओळख नाही. कृपया मला 2 दिवसांनी परत बोलावू नका. नंतर त्यांनी मला नोकरी देऊ केली. त्यानं डोळ्यातले अश्रू पुसले. आता मला प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही. छोटी मोठी कामं करतो. मी प्रशिक्षित वेल्डर आहे. घरी काय परिस्थिती? त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांचा विचार करून मी त्याला विचारलं. पालक आणि 2 भाऊ आहेत. माझ्या बायकोनं केक बनवणं शिकून घेतलं आणि ती ते अधूनमधून करते, पण ते उत्पन्न किरकोळ आहे. तुला नुकसान भरपाई किती मिळाली? प्रॉव्हिडंट फंड आणि निवृत्ती वेतन धरून 10 लाख मिळाले. मी ते सगळे पैसे माझ्या मुलाच्या उपचारांवर खर्च करतोय. रक्तसंक्रमण सततच करायला लागतं आणि नुकतंच मी माझ्या आईच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनचे पैसे दिले. बँकेचं 5 लाख रुपयांचं कर्ज आहे. बँकेचं कर्ज ही सर्व परिचित कथा होती. त्यांना व्यवस्थित पगार मिळत होता. जितकी वर्ष नोकरी केली असेल त्यानुसार त्यांना CTC साधारण 45,000 ते 55,000 रुपये महिना होता. सगळ्यांनीच आपापलं छोटं घरटं उभं केलं होतं. व्हाईट कॉलर कर्मचारी जसं करतात तसं त्यांनी केलं होतं. आता त्या घरट्यामध्ये एक साप शिरला होता, ज्याला हुसकावून काढता येत नव्हतं. आम्ही दुसऱ्या एका इमारतीत जाऊन नागेंद्र पाटील याला भेटलो. तो आम्हाला घ्यायला खाली आला तेव्हा त्यानं एक मास्क घातला होता. नागेंद्र हसरा होता. ते एक सुखद आश्चर्य होतं.
आम्ही त्याच्या पहिल्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये जाण्यासाठी जिन्याच्या पायऱ्या चढलो. खोलीत फर्निचर अजिबात नव्हतं. फक्त 2 प्लॅस्टिकच्या खुर्च्या आणि फरशीवर नायलॉनची एक चटई होती. एका कोपऱ्यात देव आणि पूजेची सामुग्री होती आणि रेकॉर्ड केलेले मंत्र ऐकू येत होते. उज्ज्वला, नागेंद्रची बायको, आमच्या समोर आली आणि आम्हाला नमस्ते म्हणाली. ती देखील नागेंद्रप्रमाणे चक्क हसतमुख होती. तुम्ही भेटायला आला आहात म्हणून आम्ही खुश आहोत, ती म्हणाली. कुठून सुरुवात करावी तेच मला कळेना. नागेंद्र शांततेचा भंग करत म्हणाला. सर, मी खूप गरीब कुटुंबातून आलो आहे. आमच्याकडे गावात पिवळं रेशन कार्ड आहे. म्हणजे? असं मी विचारलं. याचा अर्थ म्हणजे ते कुटुंब दारिद्र्य रेषेखाली जगत आहे, असं अरविंदनं स्पष्ट केलं. हो, माझे आई वडील शेतमजूर होते. मी एकेकाळी शेतावर काम केलं आहे. नागेंद्रनं कसं बसं 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर फिटरचं प्रशिक्षण ITIमधून घेतलं. रॅकॉर्डमध्ये त्यानं 2003मध्ये कामाला सुरुवात केली. मी हा फ्लॅट मार्च 2007मध्ये बुक केला आणि एप्रिलमध्ये माझं लग्न झालं. आमच्या समाजात मुली आधी मुलाकडे कायमस्वरूपी नोकरी आणि स्वतःचं घर आहे हे तपासतात. या 2 अटी पूर्ण होत असल्या तरच त्या लग्नाला होकार देतात, उज्ज्वला म्हणाली. नागेंद्रनं यावर दुजोरा देणारी मान डोलावली. तू मास्क का घातला आहेस? किडनीची समस्या, त्यानं परिस्थिती स्वीकारल्याच्या समजूतदार स्वरात सांगितलं. तरीही स्मित तसंच होतं. 2014मध्ये हे प्रकरण सुरू झालं. आम्ही अनेक डॉक्टरांना भेटलो. शेवटी योग्य ते निदान झालं. त्याच्या 2ही किडन्या काम करत नव्हत्या. कोणीतरी त्याला किडनी देणं भाग होतं. त्याची आई किडनी देऊ शकते का ते आम्ही तपासलं, पण शेवटी आम्हीच त्याला नको म्हणालो. मग मी माझी किडनी दिली, उज्ज्वला समजूतदार स्वरात म्हणाली. वेदना किंवा खूप त्याग वगैरे केल्याची भावना तिच्या स्वरात अजिबात नव्हती. मला याचं खूपच आश्चर्य वाटतंय. तू किडनी देण्याचा निर्णय कसा काय घेतलास? मला माझ्या मुलांचा बाप मिळाला असं वाटत होतं आणि मला माझा नवरा हवा होता. मी रेकॉर्डमध्ये काम करत होतो आणि तेव्हा कारखाना बंद झालेला नव्हता. आमच्याकडे मेडिक्लेमची 1.5 लाखाची पॉलिसी होती आणि माझ्या सहकाऱ्यांनीही मदत केली. मी आदित्य बिर्ला हॉस्पिटलात ही शस्त्रक्रिया करून घ्यायची ठरवली. खरं तर खूप खर्च होणार होता, पण पर्यायी नव्हता. आता आमच्याकडे मदतीला मेडिक्लेमही नाही. आमचा कोणीच विमा उतरवणार नाही. 2018च्या दिवाळीत आम्ही एक स्कूटी विकत घेतली आणि रेकॉर्ड बंद झाल्याची बातमी कानावर आदळली. तेव्हा आम्ही स्कूटीवरून पहिल्यांदा फिरणार होतो. मुलं, मोठा 6वीत आहे आणि धाकटा मुलगा 1लीत आहे. तुला सतत मास्क घालावा लागतो का? औषधांनाही बराच खर्च होत असेल. महिन्याला साधारण 18,000 रुपये. कसं भागवता? आतापर्यंत आम्ही आमच्या शिल्कीवर अवलंबून आहोत, जी संपतच चालली आहे. मला कोणीच नोकरी देणार नाही. मी किडनीच्या आजाराचा रुग्ण आहे आणि माझ्यावर खूप सारी बंधनं आहे. तुमचं कसं चालतं? तुम्ही दोघंही अजिबात तक्रार करत नाही, हे आश्चर्यकारक आहे. उलट तुम्ही आनंदी दिसता. हे कसं काय? सर, माझा देवावर विश्वास आहे. मी खूप सारे श्लोक आणि मंत्रपठण करतो. मी गुरुचरित्राचं पारायण करतो. मला अथर्वशीर्ष पाठ आहे. त्यानं महामृत्युंजय यंत्राचा जप सुरू केला आहे. मी त्याला थांबवलं. तुम्ही दोघेही विलक्षण आहात. तुमच्या चेहऱ्यावर तणाव अजिबात दिसत नाही. हे तुम्ही कसं जमवता मला कळत नाही. तुमच्या विरुद्ध दैवाचे फासे पडत असताना तुम्ही सकारात्मक मनोवृत्ती बाळगत आहात. हेसॉइड हा ग्रीक कवी होता, जो होमरला समकालीन होता. तो म्हणून गेलाय की एक वाईट शेजारी ही आपत्ती असते आणि चांगला शेजारी हे तितकंच फायद्याचं असतं. तो आधुनिक काळात जगत असता तर त्यानं शेजारी हा शब्द घालण्याऐवजी नोकरी देणारा मालक असे शब्द आपल्या वाक्यात घातले असते. आम्ही काही सेल्फी काढल्यानंतरच त्यांचा निरोप घेतला. ती दोघेही जिना उतरून आम्हाला खालपर्यंत सोडायला आले. मी परत एकदा म्हणालो, हे जोडपं विलक्षण हिमतीचं आहे. व्हिक्टर फ्रँकेलच्या शिकवणुकीचं त्याने व्हिक्टर फ्रँकेलचं नाव ऐकलं नसेल तरी ते मूर्तिमंत उदाहरण आहे. फ्रँकेल म्हणतो, प्रत्येकाला सहन करावं लागतं. आपण त्या सहन करण्यावर काय प्रतिक्रिया देतो हे महत्त्वाचं. आपत्ती कधीच एकट्यानं येत नाही असं म्हणतात. आम्ही आमच्या गाडीच्या दिशेने निघालो. नागेंद्र माझ्या जवळ आला आणि म्हणाला, सर, तुम्ही माझ्या प्रकृतीबद्दल आणि आमच्या परिस्थितीबद्दल विचारलत होता. माझा देवावर विश्वास आहे आणि आजारामुळे कोणीच मरत नाही. आशा संपल्यानं माणूस मरतो. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातल्या संभाषणाची उणीव
हा खरा मुद्दा आहे, ज्यामुळे धक्कादायक परिस्थिती उद्भवते. मॅनेजर भीतीपोटी कृती करतात, कर्मचारी काम करण्याजोगे उरत नाहीत. कायदेशीर नुकसान भरपाई कमी आहे. कामावर असताना उंचावलेला सामाजिक दर्जा देखील नोकरी गेल्यावर प्रचंड खालावतो. हे सगळं सहन करण्यापलीकडचं आहे, सामाजिक सुरक्षा नाही. प्रिकॅरिएट हा प्रकार वाढत चाललाय. नवउदारमतवादी धोरणं लाखो कर्मचाऱ्यांच्या जगासमोर न आलेल्या विदारक कहाण्यांना जन्म देत आहे. यातूनही वाईट म्हणजे समाजाला याबद्दल काही माहीत नाही, त्यांना कशाचीच फिकीर नाही. यावर काय उपाय आहे? मुळात काही उपाय आहे का? मंडळी, किती हृदयद्रावक असं हे वर्णन आहे. कशी लोक जगत असतील. आणि नागेंद्रची तर मला कमाल वाटते. एवढा किडनीचा आजार तरी देखील किती हसतमुख आणि देवावरती किती श्रद्धा. खूप अतिशय म्हणजे पिळवटणारं हे सगळं असं वातावरण आहे. आणि मला खरंच ह्या मजुरांना अगदी सलाम करावासा वाटतो. धन्यवाद श्री विवेकजी. खूप सुंदर असं मला माहिती मिळत आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे. उद्या पुढच्या भागासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.